नमस्कार, मी अक्षय. आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पनवेल या ठिकाणी आहोत. शेतकरी कामगार पक्षच्या ऑफिसमध्ये आणि महाविकास आघाडीची मीटिंग पार पडली. आपल्यासोबत विरोधी पक्ष अरविंद म्हात्रे जे आहेत. सर, आज शेतकरी कामगार कार्यालयामध्ये मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. पत्रकार परिषद आयोजित काय नेमकं कारण होतं, काय सांगा? पनवेल महानगरपालिकेमध्ये आज पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. या समस्यावर मार्ग निघण्यासाठी आज पत्रकार परिषद आम्ही घेतलेली होती का जेणेकरून आम्ही 17 तारखेला मोरबे धरणावरनं जी जलवाहिनी नवी मुंबईकडे जातोय, कांबोटा इथे व्यंकटेश हॉटेल आहे, इथेशी जो कॉक आहे, म्हणजे तिथेशी जी जलवाहिनीमधला जो पाणी पुढे जातो, तो पाणी बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि येत्या 17 तारखेला सर्व महाआघाडीतले नागरिक तिथे जमून आम्ही तो पाणी पनवेलकडे कसं फिरता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. सर, या मोर्चामध्ये कुठले कुठले नागरिक सामील होणार आहेत आणि कुठले कुठले पक्ष असणार आहेत? याच्यामध्ये सर्व पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधले खारघर असू द्या, कांबोटा, कलंबोली, तलोजा, नावडा परिसर, पुन्हा ग्रामीण भागातले 29 गावी सर्व जणांना आमच्या बैठका चालू आहेत. सर्व जणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि हे सर्व नागरिक जमणार आहेत. रविवारचा दिवस आहे. रविवारच्या दिवशी आज 10:30 वाजता आम्ही नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व पक्षीय म्हणजे त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असू दे, काँग्रेस असू द्या किंवा शिवसेना असू दे. आणि आता कालच मला मनसेचे योगेश चेले भेटून गेले का आमचं सुद्धा मनसेतर्फे सुद्धा तुम्हाला या मोर्चाला पाठिंबा असेल आणि ते सुद्धा मोठ्या तयारीने कांबोडा इथे हजर असणार. सर, पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वातंत्र्य डॅमची योजना नाहीये. आपण आपल्या माध्यमातून स्वातंत्र्य डॅमची पूर्ण योजना करणार आहात का? कशा प्रकारची तयारी असणार आहे? नाही, पनवेल महानगरपालिकेमध्ये धेरंग डॅम आमच्याकडे आहे. तो 16 MLDचा आहे. आता तो छोटा MLD, त्यावेळी जुनी पनवेल होती, जमत होता, त्याच्यामधून 12-14 MLD मिळत होतं पाणी. परंतु आता हा क्षेत्र 110 स्क्वेअर मीटरचा झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला नवीन धरणाची आवश्यकता लागणार आहे. त्याच्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं शिलार धरण हा आम्ही वर्क ऑर्डर सुद्धा दिलेले आहे. तो पाणी आमच्याकडे येणार आहे. पुन्हा JNPT टप्पा 3चं जे 34 किलोमीटरचं टेंडर्स होतं, त्याच्यातनं 29 किलोमीटरचं काम पूर्ण झाले. 4 ते 5 किलोमीटरचं काम बाकी आहे. ते जरी मिळालं तरी 100 MLD मधलं पाणी सुद्धा आम्हाला तो मिळणार आहे, अतिरिक्त पाणी. पण तिथेही सुद्धा आज अडचण असं आहे का तिथे सुद्धा राजकीय पुढाऱ्यांनी ते काम थांबवलेलं आहे. त्याच्यामुळे तो काम होत नाही. ते जरी काम झालं असतं तर 2020 सालची ही योजना आज 2026 व्हायला आले, परंतु अजूनही ती योजना पूर्ण होत नाही. हे बोले सत्ताधाऱ्यांचा अपयश आहे. वास्तविक त्या लोकांनी मिटिंग घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तो मार्ग काढायला पाहिजे होता. त्याच्यामुळे ते मार्ग न निघाल्यामुळे आजची परिस्थिती 2026 जी पाण्याची झालेली आहे, हे मी नक्की आरोप सत्ताधाऱ्यांवर करतो. तर पाण्याचाच प्रश्न सोडून इतर कुठले प्रश्न असणार आहे मोर्चामध्ये? मोर्चामध्ये हा फक्त स्पेशल पाण्याचा विषय घेतलेला आम्ही आणि हा पाण्याच्या संदर्भातच मोर्चा आहे. आज माझ्या पनवेल महानगरपालिकामध्ये क्षेत्रामध्ये जी लोकांना आज 10-10, 20-20 लाख रुपये बिलं भरावे लागतात, अतिरिक्त पैसे एक्स्ट्रा भरावे लागतात, यांना कुठेशी तरी मुबलकता द्यावी यासाठी हा घेतलेला हा निर्णय आहे. तर तुम्ही एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली, मग त्यांचा काय निर्णय आलेला आहे सध्या? मी सर्वांना भेटलो. मी कलेक्टरांना भेटलो, एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो, मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो, ते भेटले नाही. मग त्यांना निवेदन दिलं. मी ज्या ज्या दरवाज्यात जायला सांगाल त्या दरवाज्यात मी जाण्याला तयार आहे. फक्त या नागरिकांना मी पाण्यापासून बिलकुल कोरडा ठेवणार नाही हा प्रयत्न करण्यासाठी आज मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांना सुद्धा भेटण्यासाठी मी जाणार आहे. असं नाही का हा राजकारण वेगळा असतो आणि आज जनतेची समस्या आहे याच्यासाठी मी त्यांच्या पाठी उभारणार आहे, तर मग कोणा पाठी उभं राहायचं यासाठी मी हा घेतलेला निर्णय. पनवेल क्षेत्रातील आमदार प्रशांत ठाकूर आहेत, त्यांची देखील भेट घेणार आहे. नक्कीच या विषयावर मी पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आहेत. ज्यावेळी पनवेल महानगरपालिका मध्ये पाणी संदर्भात बैठक लावली होती त्या शिलार धरणासंदर्भात, त्या बैठकीमध्ये मी स्पष्ट त्यांना सुद्धा हेच म्हटलं तर तुम्ही जर पाणी दिलं नाही तर आम्ही 17 तारखेला मोर्चा काढणार आहोत आणि पाण्याचं नियोजन नाही आणलं तर आमदार साहेब हेही सांगितले, आमदार साहेब तुम्ही बघा 17 तारखेला तो पाणी नवी मुंबईकडे जातो, तो आम्ही बंद करणार. हे आमदार साहेबांच्या मीटिंग मध्ये स्पष्ट बोललेला हा व्यक्ती विरोधी पक्षनेता आहे. सर, पाण्याचा मोर्चा काढून जर पाण्याचा प्रश्न जरी मिटला नाही तर पुढचं पाऊल कशा प्रकारचं असणार आहे? नाही, आता हा पाणीच बंद केलं नवी मुंबईकडे जाण्याचं आम्ही, तर पाणी आमच्या पनवेल महानगरपालिकेलाच मिळणार आहे. बघूया काय होतं त्या बघूया.